आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या सगळ्या मागण्यासंदर्भात यांनी पूर्वीच शासनाकडे एक निवेदन पाठवलेलं आहे. त्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्तरावरची चर्चा सुरू आहे. उपसमितीची जी आपली बैठक आज होणार होती त्याचं काही नियोजन झालंय का? समिती सदस्यांची चर्चा झाली का आणि ती बैठक कधी होईल? नाही, आता उपसमितीच्या सदस्यांची बैठक तर काही नाही आहे, कारण आता त्यांच्या आलेल्या मागण्या किंवा निवेदन आता आम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर मग समितीच्या सदस्यांना तुम्ही बोलावण्यामध्ये मग त्यानंतर ठरवू आपण बैठक कधी घ्यायची, आज घ्यायची, उद्या घ्यायची. परंतु वेळोवेळ मी हे सांगत आलेलो आहे की सरकारला पूर्ण सहानुभूती त्यांच्या मागण्यांबद्दल आहे. मी कालही सांगितलं की हा प्रतिष्ठेचा प्रश्न शासनाने कधीच केला नाही. ज्या मागण्या आपण त्यांच्या मागण्या आपण विचारात आपण घेतलेल्या आहेत त्या म्हणजे विशेष करून मी गेले 2 दिवस ते सांगतो की हैदराबाद गॅझेटरमधून जे काही लोकांचे दाखले उपलब्ध होतील त्यांना दाखले देण्याबद्दल कार्यवाही करावी. आणि अद्यापही मला वाटतं की ती कार्यवाही सध्या सुरू आहे. पण अद्यापही जी काही मंडळी वंचित राहिली असतील तर त्यांना या हैदराबाद गॅझेटरचा अभ्यास जो न्यायमूर्ती शिंदे समिती करते ते झाल्यानंतर ती आपण कार्यवाही करू. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत साधारण त्यांच्या मागण्यासंदर्भात त्यांनी आता मी काही ते पाहिलं नाही, परंतु आता त्यांचं आज नव्यानं जर काही निवेदन असेल ते शासनाला प्राप्त होईल त्याच्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं उचित राहील. तरांगे पाटलांशी किंवा त्यांच्या सहकार्यांशी तुमची काही चर्चा झाली का? आणि सरकारच्या वतीने आपण चर्चेसाठी तुम्ही किंवा कोणी जाणार आहात का आज? काही असेल शक्यता नाही. आता असं आहे की मुंबईला ते पोचलेले आहेत. त्यांच्या सहकार्याशी काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू, कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे. आम्ही ती जबाबदारी मग घेणार नाही. राहुल गांधीची एक वेगळी भूमिका आहे, त्यांच्या राज्यातल्या पुढाऱ्यांची काय भूमिका आहे, कारण काँग्रेसला स्वतःची भूमिकाच नाही. दुर्दैवानं राज्यामध्ये हा पक्ष पूर्ण म्हणजे लयाच गेलेला आहे. त्यांचे पुढारी वेगळे वक्तव्य करत आहेत. परंतु हे जे जाणते राजे आहेत किंवा महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री होते यांनी एकदा भूमिका स्पष्ट करावी ना की आपण ओबीसीत मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो, दिलं पाहिजे. ते आज कोणी बोलत नाही आहे. मला वाटतं प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी म्हटलं की एकदा मान्य जरंगे पाटलांचं एकदा निवेदन आलं की ते अजून माझ्याकडे आलं नाही आहे, पण जे प्राप्त झालं होतं त्यामध्ये हैदराबाद गॅझेटरचा मुद्दा होता. तेव्हा मी त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. सगळे सोयरे जे आहेत त्यांचा जो मुद्दा आहे त्यांना फायदे मिळावेत त्याची आता त्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया काय करता येईल म्हणून त्याच्यावर विचारविनिमय सुरू आहे. ज्या दंगलीमध्ये ज्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सानुग्रह अनुदान द्यायचा निर्णय झाला ते आपण वितरित केलं आहे. नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला वाटतं आपण नेहमीच ह्या आंदोलन करणारी जी मंडळी आहेत किंवा जरंगे पाटलांच्या भूमिकेचा नेहमीच आपण आदर केलेला आहे. पण आता प्रत्यक्ष चर्चा ज्यावेळी होईल मला वाटतं त्यानंतरच काही मार्ग निघू शकेल असं मला वाटतं. सर, संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न किंवा हल्ला काल झाला. कुठेतरी थोरातांचा झालेला पराभव अजूनही तिथल्या लोकांच्या किंवा त्यांच्या पचनी पडत नाही. मी आता चाललोय संगमनेरला. तिथं मी आता प्रत्यक्ष काय होतंय पाहतोय मी. पण मला अतिशय धक्कादायक अशा प्रकारचे जे आता माझ्याकडे काही टेप आलेले आहेत त्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते एका गावचे सरपंच सांगतात की आम्हाला त्यांचे नेते बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की भाजपच्या लोकांना जिथं असेल तर ठोकून काढा. आता ही ठोकशाहीची भाषा मला वाटतं एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे की मला ते वैफल्यग्रस्त होणं बरोबर नाही. त्यांनी 40 वर्ष तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता भोगलेली आहे. आता जनतेने तुम्हाला नाकारलं आहे. आता ज्या नवीन माणसाला आपण कार्यकर्त्यांना असा काही त्रास होत असेल भविष्य काळामध्ये तर मला वाटतं त्याचे परिणाम सुद्धा त्यांना भोगावे लागतील हे मला त्या निमित्ताने सांगितलं पाहिजे.
सदरचा जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत प्राथमिक माहिती अशी सुद्धा मिळाली की त्याच्यावर संगमनेर बाहेर अनेक गुन्हे दाखल आहेत. शेअर्स मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार त्यांनी केलेले आहेत. तो कुठेतरी गुंड प्रवृत्तीचा आहे. नाही, आता गुन्हा दाखल झाला आहे, त्याला अटक झालेली आहे. मला वाटतं तो एकटाच नाही आहे. त्यांच्या ज्या कॉल रेकॉर्डमधून जी आज माहिती आम्हाला प्राथमिक दिसते आज, ती सुद्धा धक्कादायक आहे. कोणाचे फोन होते, मेसेज कोणाचे होते, तो चौकशीचा भाग होईल. अजून अनेक लोकांमध्ये तर आझाद मैदानामधून जरांगे पाटील यांचं उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यांच्या सगळ्या मागण्यांप्रती सरकार सहानुभूती ठेवून आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तसंच त्यांच्या मागण्यांचा विचार केला जातोय सरकारकडनं असं देखील विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. जरांगेंकडनं निवेदन आल्यानंतर पुढची काय कार्यवाही सुरू होईल असं देखील विखे पाटलांनी म्हटलेलं आहे.